गेल्या 3 दिवसांपासून कमर्शियल गॅस सिलेंडरचे बुकिंग अचानक बंद झाल्याने कुडाळमधील हॉटेल व्यावसायिक व छोटे उद्योजक संतप्त झाले आहेत। या संदर्भात आज व्यावसायिकांनी नायब तहसीलदार अमरसिंह जाधव यांची भेट घेऊन आपली समस्या मांडली। जर गॅस सिलेंडर मिळत नसतील तर पर्यटकांना जेवण कसे द्यायचे आणि कामगारांचे पगार कसे करायचे असा संतप्त सवाल व्यावसायिकांनी यावेळी उपस्थित केलाय। यावर बोलताना नायब तहसीलदार अमरसिंह जाधव यांनी सांगितले की कमर्शियल गॅस सिलेंडरबाबत शासनाकडून अद्याप कोणतीही नवीन मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेली नाही। त्यामुळे सिलेंडर उपलब्ध नसल्याच्या परिस्थितीत नेमका काय तोडगा काढावा याबाबत प्रशासकीय स्तरावर संभ्रम कायम आहे। सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असून सध्या अनेक पर्यटकांनी हॉटेलमध्ये बुकिंग करून ठेवले आहे। मात्र हॉटेलमध्ये पर्यटक असतानाच गॅसचा पुरवठा खंडित झाल्याने हॉटेल व्यावसायिकांची मोठी गैरसोय झाली आहे। अशीच परिस्थिती राहिली तर उद्यापासून हॉटेल बंद करण्याची वेळ आमच्यावर येईल असा इशारा व्यावसायिकांनी दिलाय। आज कुडाळातील सर्व हॉटेल व्यावसायिक एकत्र येऊन तहसीलदार साहेबांची भेट घेतली, कारण गेले 3 दिवस आम्हाला कमर्शियल सिलेंडरचा पुरवठा होत नाहीये। तर त्या संदर्भात इकडे आढावा घेतला असता तशा कोणत्याही प्रकारच्या सूचना वरून आल्या नाहीत असं आम्हाला कळलं। पण पाहता की आमच्याकडे कोणत्याही कमर्शियल गॅसचा पुरवठा स्थानिक व्यावसायिकांकडून होत नाही आहे। त्याच्यामुळे या बाबतीत जर हॉटेल चालू ठेवण्यासाठी आम्हाला सिलेंडरचा पर्याय म्हणून कोणता तरी साधन अवेलेबल करून द्यावं असं आम्ही त्यांच्याकडे मागणी केली। जर कमर्शियल सिलेंडर किंवा हॉटेलसाठी कोणत्याही प्रकारचे सिलेंडर जर उपलब्ध नाही झाले तर मोठ्या प्रमाणावरती नुकसान हे हॉटेल व्यावसायिकांचं येत्या काळामध्ये होणार आहे। त्यामुळे आम्ही अशी मागणी केली आहे की तात्पुरत्या स्वरूपात घरगुती सिलेंडर हे हॉटेल व्यावसायिकांना वापरण्यात देण्यात यावे आणि आमच्यावर जो मोठ्या प्रमाणात अन्याय किंवा आमचं नुकसान होणार आहे त्यापासून आमचं रक्षण करावं। आणि गेले 3 दिवस कमर्शियल हॉटेलचे सिलेंडर हे बंद झाले, इराणच्या युद्धाच्या धर्तीवर बंद झालेले आहेत। या ठिकाणी कुडाळ तालुक्यातील सर्व हॉटेल व्यावसायिक जमलेले आहेत आणि आज तहसीलदारांना निवेदन देत आहेत की ते पूर्ववत करून सेवा आपण देऊ शकतो सर्वांना। हा पर्यटन जिल्हा आहे, हा पर्यटन जिल्ह्यात देश विदेशातून पर्यटक येत असतात आणि जर त्यांना आपण सेवा देऊ शकलो नाही, सगळ्यांनी बुकिंग घेतलेली आहेत, सगळे लोक आज बुकिंग घेऊन अडचण येते कारण सिलेंडरची सेवा होत नाही। त्याप्रमाणे प्रशासनाने आज कमर्शियल नसेल तर जो रेसिडेन्शियल आहे सिलेंडर तो द्यावा व सहकार्य करावं असं निवेदन देण्यासाठी आता ते आलेलं आणि भविष्यात होणारी जी नुकसान भरपाई आहे, भविष्यात जर कमर्शियल सिलेंडर भेटलाच नाही तर आपली हानी होऊ शकते, नुकसान होऊ सर्वांचं नुकसान होऊ शकतं, आपण घेतलेली बुकिंग कॅन्सल होऊ शकतात। म्हणजे सगळ्याच गोष्टी त्यांचे कामगार असतील काय त्यांचे पगार देण्याच्या विषयात म्हणजे सर्व क्षेत्रात आपला हॉटेल व्यावसायिक म्हणजे हे प्रॉब्लेम होणार आहे। त्यामुळे तो सुद्धा जर झालं तर ती भरपाई शासनाने द्यावी याचं एक निवेदन आम्ही आज देत आहोत।